आणि काल मुंबईला पाऊस पडलेला आहे. आज आहे बुधवार आणि इकडे अलिबागमध्ये प्रॉपर वादळ सुटलेलं आहे. तर मला असं वाटतं आमच्या लग्नामध्ये पण मस्तपैकी पाऊस पडणार आहे. सकाळी पडू दे, दुपारी मस्तपैकी थंड वातावरण राहू दे आणि संध्याकाळी पण पडू दे. मस्त मस्त मजा. हे बघ बाबा, गावाला पूर्ण वाकलाय आणि आमच्या झाडावरचे आंबे पडत आहेत. नारळ विना नाही पडणार ना, आई विनायचा आय्या आय्या जा. अच्छा आई, आवाज आला, तुटला की काय नारळाचा? आगा पडल नारळ. हलत असला वादळ आलं, चक्रीवादळ. अब काय गडगडतंय मे मध्ये. तेव्हा पत्रे उडायला आले जाई तिकडचे. पत्र हलतोय तो तेव्हा पडला आंबा. आणि आमचे 2 झाड अशी धोक्यामध्ये आहेत. ते आई साईडला होतो, आवाज येतो मग अशी झाडात ना. गडगडते ऑलमोस्ट. आणि इथे पाऊस पण चालू झाला. आणि बा आंबे आहे. काकीच पल आंबा पडला डोक्यात. आणि आमच्या मंडपचं काम पण आज चालू झालं आहे आणि त्यांनी एंट्री अशी केलेली आहे जोरदार. पाऊस घेऊन, पाऊस वारा सगळं घेऊन आले ते मंडपवाले. आणि खूप वाईट परिस्थिती चालू आहे. मे मध्ये पाऊस, लग्नात वाट. अटॅक एवढा प्रेशर आहे की बापरे बाप. तेव्हा आंबे पडतायतच. तो भैया आहे उभा, आंबे पडले तरी येतो धावत धावत. हे बघा मे मध्ये पाऊस. आपल्याकडे मंडप लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आजपासून मंडप लावतील हे लोक. मंडप आलेला आहे प्रॉपर, म्हणजे मंडप चालू होणार आहे. फक्त बांबू लावून जाणार आहेत ते लोक, कापड नाही लावणार. बिकॉज पावसाचा काय भरोसा नाही. पाऊस गेलेला आहे आणि मस्तपैकी सीन क्रिएट झालेला आहे. फ्रेश वातावरण प्रॉपर. आणि इथे शेकटाच्या शेंगा पडल्यात खूप. ये पाहिजे असतील तर आई आहे. शेकटाच्या शेंगा आहेत. शेकटाच्या शेंगा. शेकट तुटला तो बघ, शेकट. आणि आंबे पडलेत खूप सारे. इकडे आंबे घे. आंबे बघा, आमच्या आंब्यावरचे आंबे पडलेत खूप सारे. बघा किती आंबे पडलेत. फुटलेत आंबे पडून. एवढा प्रेशरनी हे होतं. आणि ते शेकटाच्या शेंगा बघा पाडल्यात. नशीब नारळ तुटला नाही. 1 2 3 नारळ पडले असते. हो सगळं तुटलं. हे तुटलं. शेकटाच्या शेंगा एक कवळ्या नाही, जुन्या आहेत सगळ्या. हे बघा आंबे. आणि इकडं पण शेकटाच्या शेंगा पडल्यात. आणि हे बघा पूर्ण मित्राच्या इथे पण हळद होती आज शिपाच्या इथं. आत्या शेकट तुटला, शेंगा पडल्या सगळ्या. जून आहेत त्या सगळ्या पण.
आणि आमचा श्रीपाद माझा मित्र होता, त्याच्याकडे पण पालापाल झालेली त्याची आज हालत होती आणि जेवणाचे टोपं वगैरे घेऊन तांदूळ झालेली त्यांची घेऊन जायची. आणि ऋतुसांच्या पण मंडपचं जरा नुकसान झालेलं आहे, तिथे पण चालू झालेलं मंडप लावायला. तिथे पण थोडे सांगाडे वाकलेले आहेत आणि इकडे खांबा पडला आहे. हा पिकलेला आहे, हा पण खाऊ पण आंबा. ऐके हे घेऊन जा आंबे. मंडप किंवा बांबू लावून झालेला आहे मागच्या साईडला बांबू लावतायत. म्हणजे इकडे प्रॉपर असेल मंडप इथपर्यंत. इथे लोकांना जेवायला असेल मागच्या साईडला. आता पूर्ण कधी होईल ते डे टू डे अपडेट मला भेटेल.